त्यांनी मोठं मन दाखवून का नाही भाजपला इथं विश्वासात घेतलं, की का नाही भाजपच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं. आज जे काय होतं इथे भाजपच्या लोकांवर दमदाटी होते आहे, मग हे कुठे गेलं. मग तेव्हा हा युती धर्म नाही आठवत. ठीक आहे, खडसे तर आहेच, त्यांना आमची ॲलर्जी आहे ते तर आधीपासून सगळ्यांना माहीत आहे, मी त्याबद्दल बोलतच नाही. आणि मी सुरुवातीपासून सांगते की ही निवडणूक मी खडसे म्हणून नाही लढवलेली. मी एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे, खासदार आहे, आज मंत्री आहे, तर मलाही माझ्या पक्षाचा विस्तार करायचा अधिकार आहे, कार्यकर्त्यांना संधी देण्याचा अधिकार आहे आणि ते मी केलेलं आहे. तर त्यांच्या डोक्यात आहे की खडसे पाटील एवढी काय भीती खडसेंची आहे. लढा ना तुम्ही पण निवडणूक. नाही, पण तुम्ही एकट्या निवडणूक लढवताना दिसला, तुम्हाला पक्षाकडनं तसं पाठबळ मिळालं का? पक्षाकडनं सगळे मला सपोर्ट होता आमच्या स्थानिक स्तरावर. आज बघू शकता डॉक्टर फडके काका आहे, ते आज सिनियर मोस्ट लीडर आहे. आमचे अशोक भाऊ कांडलकर आहे, ते गेल्या जनसंघापासून ते काम करताय. जुने भाजपचे म्हणजे माझ्यापेक्षा तर कितीतरी वर्ष आधीपासून ते काम करताय. माझे जिल्हा परिषद अध्यक्ष राहून चुकलेले, पक्षाचे उपाध्यक्ष आहे, ते आपले प्रदेशाचे उपाध्यक्ष आहे. तर त्याच्यामुळे असं नाही आहे, तालुक्याची टीम, आमची जी विधानसभेची टीम, बोदवड मुक्ताईनगरची पूर्ण टीम आमच्या सोबत होती आणि एकटी मी करूच शकत नाही. कार्यकर्ता तर लागणारच आणि निवडणूकच कार्यकर्त्यांसाठी आहे, तर बिना कार्यकर्त्यांचं मी एकटी काय करणार. कार्यकर्त्यांचा सपोर्ट सगळं होतच. कार्यकर्ते सगळे ग्राउंडवर आहे, काम करताय, रात्रंदिवस फिरत होते सगळीकडे. मग त्यांनी मोठं मन दाखवून का नाही भाजपला इथं विश्वासात घेतलं, की का नाही भाजपच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं. आज जे काय होतं इथे भाजपच्या लोकांवर दमदाटी होते आहे, मग हे कुठे गेलं. मग तेव्हा हा युती धर्म नाही आठवत. ठीक आहे, खडसे तर आहेच, त्यांना आमची ॲलर्जी आहे ते तर आधीपासून सगळ्यांना माहीत आहे, मी त्याबद्दल बोलतच नाही. आणि मी सुरुवातीपासून सांगते की ही निवडणूक मी खडसे म्हणून नाही लढवलेली. मी एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे, खासदार आहे, आज मंत्री आहे, तर मलाही माझ्या पक्षाचा विस्तार करायचा अधिकार आहे, कार्यकर्त्यांना संधी देण्याचा अधिकार आहे आणि ते मी केलेलं आहे. तर त्यांच्या डोक्यात आहे की खडसे पाटील एवढी काय भीती खडसेंची आहे. लढा ना तुम्ही पण निवडणूक. नाही, पण तुम्ही एकट्या निवडणूक लढवताना दिसला, तुम्हाला पक्षाकडनं तसं पाठबळ मिळालं का? पक्षाकडनं सगळे मला सपोर्ट होता आमच्या स्थानिक स्तरावर. आज बघू शकता डॉक्टर फडके काका आहे, ते आज सिनियर मोस्ट लीडर आहे. आमचे अशोक भाऊ कांडलकर आहे, ते गेल्या जनसंघापासून ते काम करताय. जुने भाजपचे म्हणजे माझ्यापेक्षा तर कितीतरी वर्ष आधीपासून ते काम करताय. माझे जिल्हा परिषद अध्यक्ष राहून चुकलेले, पक्षाचे उपाध्यक्ष आहे, ते आपले प्रदेशाचे उपाध्यक्ष आहे. तर त्याच्यामुळे असं नाही आहे, तालुक्याची टीम, आमची जी विधानसभेची टीम, बोदवड मुक्ताईनगरची पूर्ण टीम आमच्या सोबत होती आणि एकटी मी करूच शकत नाही. कार्यकर्ता तर लागणारच आणि निवडणूकच कार्यकर्त्यांसाठी आहे, तर बिना कार्यकर्त्यांचं मी एकटी काय करणार. कार्यकर्त्यांचा सपोर्ट सगळं होतच. कार्यकर्ते सगळे ग्राउंडवर आहे, काम करताय, रात्रंदिवस फिरत होते सगळीकडे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.